नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट स्टार मार्क. ही कन्सेप्ट तुम्हाला आधी स्वतःला नीट समजावून घ्यायची आहे. त्याच्यावरती शॉर्ट नोट येणार म्हणजे येणार, ती तुम्हाला नीट समजून घेऊन लिहायची आहे, पाठांतर करून जाऊ नका. सो ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट म्हणजे काय? डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. मी जेव्हा तुम्हाला इंट्रोडक्टरी लेक्चर मध्ये सांगितलं होतं त्यावेळेला सांगितलं होतं की डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम मध्ये दोन ऍस्पेक्ट्स असतात. दोन ऍस्पेक्ट्स म्हणजे काय? एक डेबिट आणि एक क्रेडिट असतं. सो एव्हरी ट्रान्झॅक्शन द बिझनेस हॅज टू ऍस्पेक्ट्स. एव्हरी ट्रान्झॅक्शन, कुठलंही ट्रान्झॅक्शन बिझनेस मध्ये असतं त्याला दोन ऍस्पेक्ट असतात. दीज ड्युअल ऍस्पेक्ट्स आर वन डेबिट, वन क्रेडिट. एक्झाम्पल काय सांगितलं होतं तुम्हाला? जेव्हा आपण गुड्स सेल करतो ना तेव्हा आपल्याकडनं गुड्स बाहेर गेले आणि पैसे आलेत, बरोबर आहे की नाही? दोन ऍस्पेक्ट झाले, एक गेलं आणि एक आलं, दोन ऍस्पेक्ट झाले. इच डेबिट हॅज अन इक्वल अँड अपोजिट क्रेडिट. इच डेबिट म्हणजे काय? जे पैसे जे गुड्स गेलेले आहेत त्याच्या अगेन्स्ट आतमध्ये काय आलं? कॅश. जी कॅश येणार आहे ती त्याच्या इक्वली वर्थ पाहिजे. जे काही आपण गुड्स सेल केलेले त्याच्या इक्वली वर्थ पाहिजे आणि अपोजिट आहेत ना ते, बरोबर? एक गेलंय एक आलंय, सो त्याला आपण अपोजिट म्हणतो. एव्हरी डेबिट हॅज अन इक्वल अँड अपोजिट क्रेडिट. इच अकाउंटिंग एंट्री इन्व्हॉल्व्स मिनिमम टू अकाउंट्स. मिनिमम टू अकाउंट्स. गुड्स आर सोल्ड म्हणजे गुड्स आर गोइंग आउट, कॅश इज कमिंग इन. सो गुड्स आणि कॅश अशी दोन अकाउंट झाली. सो इच अकाउंटिंग एंट्री इन्व्हॉल्व्स मिनिमम टू अकाउंट्स. दिस इज द बेस ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम. सो ड्युअल एस्पेक्ट सिस्टीम किंवा कॉन्सेप्ट ही डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचा बेस आहे. बेसिक अकाउंटिंग इक्वेशन कॅन बी फॉर्म्ड ॲज कॅपिटल प्लस लायबिलिटी इज इक्वल टू ऍसेट्स. मी परत एकदा हे सगळं समजावून सांगणार आहे. मी आता फक्त इनिशियली समजावून सांगितलंय. एव्हरी ट्रान्झॅक्शन इन द बिझनेस हॅज टू ऍस्पेक्ट्स. प्रत्येक गोष्टीला दोन ऍस्पेक्ट आहेत हे आधी लक्षात घ्या. मी एकदा तुम्हाला बॅलन्स शीट कशी फॉर्म होते ते दाखवलं होतं, परत एकदा दाखवते. बॅलन्स शीट हा आपला टी फॉर्म असतो, ज्याची लेफ्ट हँड साइड असते लायबिलिटीज, राईट हँड साइड असते ऍसेट्स. ठीक आहे. आता जर मी कॅपिटल इंट्रोड्युस्ड बाय फर्स्ट एंट्री आहे, ही कुठल्याही बिझनेस मधली फर्स्ट एंट्री काय आहे? कॅपिटल इंट्रोड्युस्ड बाय द ओनर इन टू द बिझनेस इन कॅश रुपीज 10,000. सो काय आलंय बिझनेस मध्ये? कॅश आली आहे. कॅश हे काय आहे? आपली करंट ऍसेट आहे 10,000 रुपीज. कुणी दिली? ओनरनी दिली. बिझनेसला ओनरनी जर 10,000 कॅश दिलेली असेल ऍज कॅपिटल, then the business has got a liability to repay that capital. So for the sake of business, from the viewpoint of the business, 10,000 is the liability, बरोबर आहे, as capital. It is written as capital. ही liability आहे. आता तुम्हाला काय कळलं? पहिलं वाक्य, एव्हरी ट्रान्झॅक्शन इन द बिझनेस हॅज टू ऍस्पेक्ट्स. याला दोन ऍस्पेक्ट आहेत. एक कॅपिटल हा ऍस्पेक्ट झाला, एक कॅश हा ऍस्पेक्ट झाला. These dual aspects are one debit, one credit. क्रेडिट म्हणजे जे आपण पेएबल असतो त्याला क्रेडिट म्हणायचं. डेबिट म्हणजे जे रिसिवेबल असतो त्याला डेबिट म्हणायचं. सो हे डेबिट झालं, हे क्रेडिट झालं. कळलं? याची जर्नल एंट्री कशी होते तुम्हाला जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशन साठी म्हणून सांगते. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. अमाऊंट काय आहे? 10,000 आणि 10,000. कळलंय? ही त्याची जर्नल एंट्री आहे. टू अकाउंट्स आर इन्व्हॉल्ड. पुढचा हे काय? इच अकाउंटिंग एंट्री इन्व्हॉल्व्स मिनिमम टू अकाउंट्स. कोणती दोन अकाउंट? कॅश आणि कॅपिटल. दिस इज द बेस ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम. कळतंय? सो प्रत्येक एंट्रीला दोन ऍस्पेक्ट असतात. एक लायबिलिटी असेल, एक कॅश असेल. आता ही कॅश वापरून आपण समजा एखादी मशिनरी विकत घेतली 5,000 रुपयांची, तर आपण काय करणार? कॅश कमी झाली ना, कॅश मधनं 5,000 रुपये कमी झाले, म्हणजे आता कॅश किती उरली? 5,000. आणि हे 5,000 रुपये आपण मशिनरी विकत घेतली, सो मशिनरीची व्हॅल्यू झाली 5,000. सो हे 5,000 आणि हे 5,000 म्हणजे टोटल ऍसेट्स 10,000च राहिल्या. तिथल्या तिथे ऍडजस्टमेंट झाली. कॅश कमी झाली आणि मशिनरी वाढली. सो आता कॅश किती आहे आपल्याकडे? 5,000 आहे आणि मशिनरी कितीची आहे? 5,000ची. म्हणजे परत ऍसेट्स कितीच्या झाल्या?
10,000च्याच राहिल्या. कळलं? फर्निचर घेतलं, कॅश 5,000 रुपये आहे, त्यातलं 2,500चं फर्निचर घेतलं, कॅश उरली 2,500, फर्निचर तयार झालं नवीन 2,500चं. कळतंय? परत टोटल ऍसेट्स किती? 10,000 झाले आहेत. कळलंय का? आता आपण काहीतरी परचेस केले, गुड्स परचेस केले ऑन क्रेडिट. गुड्स परचेस केलेत ऑन क्रेडिट म्हणजे आपण क्रेडिटर तयार केले. क्रेडिटर 5,000 रुपयाचे तयार केले आणि आपल्याकडे रॉ मटेरियलचा स्टॉक तयार झाला. रॉ मटेरियल विकत घेतलं होतं, त्याचा स्टॉक कितीचा तयार झाला? आपल्याकडे 5,000 रुपयाचा. कळलंय? म्हणजे परत ड्युअल ऍस्पेक्ट, लायबिलिटी वाढली, ऍसेट पण वाढली. कळलं? सो प्रत्येक एंट्रीला ड्युअल ऍस्पेक्ट असतो, एक डेबिट असतं, एक क्रेडिट असतं. डेबिट इज ऑलवेज अँड इक्वल अँड अपोजिट. डेबिट अँड क्रेडिट आर ऑलवेज इक्वल अँड अपोजिट. जेवढं डेबिट 10,000चं होतं तेवढंच क्रेडिट होतं, जेवढं स्टॉक 5,000चा तेवढाच 5,000चे क्रेडिटर आहेत. Each debit has an equal and opposite credit. Equal and opposite credit. Each accounting entry involves minimum 2 accounts: creditor, stock, capital, cash, cash, furniture, cash, machinery. Minimum 2 accounts. This is the base of double entry bookkeeping system. कळलं? एक अकाउंट डेबिट होतं, एक अकाउंट क्रेडिट होतं. Minimum 2 accounts. One account is debited. One account is credited. कळलंय? ड्युअल ऍस्पेक्ट सिस्टीम म्हणजे काय ते कळलं. आता मी पुढच्या ह्या पॉइंट कडे येते. हे सगळं तुम्हाला कळलं असेल असं अज्युम करून मी पुढे येते. बेसिक अकाउंटिंग इक्वेशन हा स्टार मार्क करा ह्या पॉइंटला आणि ह्याच्या मार्जिन मध्ये पण एक तुम्ही स्टार करून ठेवा. हा पॉइंटच महत्वाचा आहे अख्खा. बेसिक अकाउंटिंग इक्वेशन कॅन बी फॉर्म्ड ॲज कॅपिटल प्लस लायबिलिटी इज इक्वल टू ऍसेट्स. मी हे मागच्या लेक्चर मध्ये एकदा तुम्हाला सांगितलं होतं, इथे परत एकदा सांगते. हळूहळू बॅलन्स शीट बिल्टअप होत गेलेली आहे. इथे मी काय म्हणतेय? कॅपिटल प्लस लायबिलिटीज इज इक्वल टू ऍसेट्स. ऍसेट साइडची जर आता आपण टोटल घेतली तर ही किती आहे आपली? 15,000 रुपये. बरोबर आहे. आणि लायबिलिटी साइडची जर आपण टोटल घेतली, ही जी लायबिलिटी साइड आहे विच इन्क्लूड्स कॅपिटल प्लस अदर लायबिलिटीज. बरोबर आहे. सो कॅपिटल किती आहे? 10,000 आहे आणि अदर लायबिलिटीज किती आहे? 5,000 आहे. म्हणजे टोटल किती झाली? 15,000. सो ह्याचं जर मी अकाउंटिंग इक्वेशन लिहायला गेले तर कसं दिसेल अकाउंटिंग इक्वेशन? ह्याचं अकाउंटिंग इक्वेशन लिहायला गेल्यावर कसं दिसेल? अकाउंटिंग इक्वेशन काय आपलं ते आधी लिहूया. कॅपिटल प्लस लायबिलिटीज इज इक्वल टू ऍसेट्स. बरोबर. आता इथे कॅपिटल किती आहे? 10,000चं आहे. लायबिलिटीज किती आहेत? 5,000च्या आहेत. आणि टोटल ऍसेट्स किती आहेत? 15,000च्या आहेत. बरोबर. लक्षात येतंय का? सो ह्या ड्युअल ऍस्पेक्ट सिस्टीम वरून आपण काय फॉर्म केलं? अकाउंटिंग इक्वेशन फॉर्म केलं विच सेज दॅट कॅपिटल प्लस लायबिलिटी इज इक्वल टू ऍसेट्स. कॅपिटल प्लस लायबिलिटी इज इक्वल टू ऍसेट्स. प्रत्येक बॅलन्स शीटला ना अशी इथे एक न दिसणारी एक लाईन असते कॅपिटल आणि अदर लायबिलिटीजच्या मध्ये. सो कॅपिटल प्लस लायबिलिटी इज इक्वल टू ऍसेट हे बेसिक अकाउंटिंग इक्वेशन आहे. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारतात 1 सेंटेन्स आन्सर मध्ये. व्हॉट इज द बेसिक अकाउंटिंग इक्वेशन हे सगळं तुम्हाला विचारणार आहे. सो हा स्टार मार्क आहे. एक्झाम्पल काय आहे? कॅपिटल इंट्रोड्युस्ड इन कॅश 10,000 दॅट इज कॅश ऍसेट साइड इन्क्रीजेस बाय 10,000. कॅपिटल लायबिलिटी साइड इन्क्रीजेस बाय 10,000. हेच तुम्हाला मी मगाशी समजावून सांगितलेलं आहे. पण मी हे एक्झाम्पल मध्ये लिहून दिलंय कारण ड्युअल ऍस्पेक्ट कन्सेप्टची जर तुम्हाला शॉर्ट नोट आली तर तुम्ही हे सगळं लिहिणार आहात. हे मी जे ऍडिशनल लिहिले हे सुद्धा लिहिणार आहात. अगदी इम्पॉर्टंट म्हणल्यानंतर हा डबल इम्पॉर्टंट आहे. 2 स्टार करा पाहिजे तर. हे नीट समजायलाच पाहिजे. मी हे जे एक्सप्लेनेशन सांगितलं हे पण तुम्ही लिहा असं मी सजेशन देईन तुम्हाला. म्हणजे जेव्हा तुम्ही हे परत वाचाल ना आणि हे वाचाल तेव्हा तुम्हाला रिकॉल होईल की मी काय काय सांगितलं होतं. सो हे दोन्हीही लिहून घ्या. आपली पुढची कन्सेप्ट आहे डिस्क्लोजर कन्सेप्ट.
डिस्क्लोज करा. बिझनेसशी रिलेटेड जे जे काही रिलेटेड आहे त्या सगळ्या गोष्टी डिस्क्लोज करायच्या. ऑल द नेसेसरी इन्फॉर्मेशन अफेक्टिंग द फायनान्शियल स्टेटमेंट्स मस्ट बी डिस्क्लोज्ड बाय द बिझनेस. अशा गोष्टी ज्या फायनान्शियल स्टेटमेंट अफेक्ट करणार आहेत अशी सगळी इन्फॉर्मेशन बिझनेसने डिस्क्लोज करायला पाहिजे. डिस्क्लोज करायची म्हणजे एंट्री करायची. बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये त्याची एंट्री करून घ्यायची म्हणजे डिस्क्लोज करायची. फायनान्शियल पोझिशन इन द बॅलन्स शीट. बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत की नाही आपली, त्यातलं जे बॅलन्स शीट आहे त्याला काय म्हणायचं, फायनान्शियल पोझिशन दाखवतं बॅलन्स शीट. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय करतं, फायनान्शियल परफॉर्मन्स दाखवतं. दोन गोष्टी लक्षात घ्या. बॅलन्स शीट ही पोझिशन दाखवतं, आपली फायनान्शियल पोझिशन, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा त्या अकाउंटिंग इयर मधला आपला फायनान्शियल परफॉर्मन्स दाखवतो. सो जर तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन डिस्क्लोज केली तर फायनान्शियल पोझिशन आणि फायनान्शियल परफॉर्मन्स ऑफ द बिझनेस ऑनेस्टली रिपोर्ट होईल. बरोबर आहे. कुठल्याही गोष्टी आपल्याला लपवायच्या नाहीयेत. काही काही वेळेला लोक काय करतात, कॅश मध्ये सेल केलाय कशाला दाखवायचा, त्याच्यावर टॅक्स भरायला लागेल, मग कॅश सेल दाखवतच नाहीये. पण हे चुकीचं आहे. ऑनेस्टली तुम्ही बिझनेस करताय ना, तर मग बिझनेसमध्ये या सगळ्या गोष्टी डिस्क्लोज करा. सो फायनान्शियल पोझिशन आणि फायनान्शियल परफॉर्मन्स दोन्हीही ऑनेस्टली तुम्हाला रिपोर्ट करायचंय. These reports must give full, fair, relevant and reliable information. बरोबर. फुल इन्फॉर्मेशन पाहिजे, काही अर्धवट नकोय. फुल इन्फॉर्मेशन, फेअर इन्फॉर्मेशन, जे बरोबर आहे फेअर आहे तेच दाखवायचंय. रेलेव्हंट टू बिझनेस आणि रिलायबल, जी इन्फॉर्मेशन आपण देणार आहोत ती रिलायबल पाहिजे. फुल, फेअर, रेलेव्हंट अँड रिलायबल इन्फॉर्मेशन टू क्रेडिटर्स, इन्व्हेस्टर्स, ऑल रिलेटेड पार्टीज. आपण रिलेटेड पार्टीज टू बुक किपिंग पाहिलेले, युजर्स ऑफ बुक किपिंग, त्यांना जी इन्फॉर्मेशन द्यायची आहे ती पूर्ण डिस्क्लोज करून द्या. फुल इन्फॉर्मेशन, फेअर इन्फॉर्मेशन, रेलेव्हंट आणि रिलायबल. ठीक आहे, याला म्हणायचं डिस्क्लोजर कन्सेप्ट. पुढची आहे मटेरियलिटी कन्सेप्ट. मटेरियलिटी कन्सेप्ट म्हणजे काय, आधी हा सेकंड पॉइंट सांगते. मटेरियल आयटम्स आर दोज आयटम्स हुज इन्क्लुजन ऑर एक्सक्लुजन विल अफेक्ट द फायनान्शियल स्टेटमेंट. मटेरियल आयटम्स म्हणजे ज्यांची मटेरियल कॉस्ट आहे, मनी वर्थ आहे किंवा मनी एक्सचेंज होऊ शकतात, अशांना म्हणायचं मटेरियल आयटम्स. मटेरियल आयटम्स तुमच्या बिझनेसशी जर रेलेव्हंट असतील, ओनली मटेरियल आयटम्स विच आर रेलेव्हंट टू द बिझनेस शुड बी इन्क्लुडेड इन द फायनान्शियल स्टेटमेंट. जे बिझनेसशी रेलेव्हंट आहेत मटेरियल आयटम्स ते तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये दाखवायला पाहिजे. जे इररेलेव्हंट आहेत ते बिझनेसमध्ये दाखवायचे नाहीत. कळलं. जे रेलेव्हंट आहेत तेच फक्त दाखवा, इररिलेव्हंट दाखवू नका. मटेरियल आयटम्स म्हणजे जे इन्क्लूड केलं आपल्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये तर फायनान्शियल स्टेटमेंट बदलणार आहे. एक्सक्लूड केलं तरी सुद्धा फायनान्शियल स्टेटमेंट बदलणार आहे, त्यांना म्हणायचं मटेरियल आयटम्स. इट इज अन एक्सेप्शन टू द डिस्क्लोजर कन्सेप्ट. आता तुम्ही म्हणाल, थोडेसे कन्फ्युज झाला तुम्ही की इट इज अन एक्सेप्शन टू द डिस्क्लोजर कन्सेप्ट. ही डिस्क्लोजर कन्सेप्ट आहे. इथे आपण म्हणतो सगळं डिस्क्लोज करा, इथे आपण म्हणतो एक्सेप्शनली डिस्क्लोज करा. म्हणजे काय करा, ह्या कन्सेप्टचं म्हणणं असं आहे की जे रेलेव्हंट टू बिझनेस आहे तेच डिस्क्लोज करा. बरोबर आहे, डिस्क्लोज करायचंच आहे सगळ्या गोष्टी. मटेरियलिटी म्हणजे काय की तुम्ही म्हणजे जेव्हा आपण डिस्क्लोज करू कोणत्याही गोष्टी त्या किती रेलेव्हंट आहेत बिझनेससाठी ते पण सांगा. किती रेलेव्हंट आहेत म्हणजे मी एक एक्झाम्पल दिले म्हणजे कळेल तुम्हाला. पर्चेसेस कॅन बी क्लासिफाईड इंटू रॉ मटेरियल अँड कन्झ्युमेबल्स. बरोबर. पर्चेसेस मी एंट्री करताना काय करू शकते, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी मी एंट्री करू शकते की नाही. जे काय परचेस करते ते सगळं परचेस अकाउंट, परचेस अकाउंट, परचेस अकाउंट. पण जर मी त्याचं क्लासिफिकेशन केलं की जे परचेस करतोय आपण ते रॉ मटेरियल आहे, कन्झ्युमेबल्स आहेत, टूल्स आहेत, काय आहे नक्की ह्या तीन पैकी काय आहे, आपण जितकं डिटेल्ड मध्ये जाऊ, जे काय रेलेव्हंट आहे ते रेलेव्हंट तुम्ही बायफर्केशन करून सांगा. रॉ मटेरियल आहे का कन्झ्युमेबल आहे, म्हणजे कळेल ना की ते रेलेव्हंट आहे का नाहीये, मटेरियलिटी आहे का नाहीये त्याची, हे कळेल. म्हणून त्याला म्हणायचं एक्सेप्शन टू डिस्क्लोजर. काय एक्सेप्शन आहे, फक्त रेलेव्हंट दाखवा इतकंच म्हणायचंय त्यांना.
सो जितक्या तुम्ही जास्ती डिटेलिंग त्याचं कराल, जितकं डिटेलिंग कराल तितकं लक्षात येईल की हे रेलेव्हंट आहे का नाहीये. त्याला म्हणायचं मटेरियलिटी कन्सेप्ट. कळतंय? सो या दोन कन्सेप्ट नवीन शिकलो आपण, डिस्क्लोजर आणि मटेरियलिटी. आता एक शेवटची कन्सेप्ट राहिली. आपली लास्ट कन्सेप्ट आहे मॅचिंग कन्सेप्ट. मॅचिंग कन्सेप्ट म्हणजे काय? रेव्हेन्यूज ड्युरिंग एन अकाउंटिंग इयर मस्ट बी मॅच्ड विथ द एक्सपेन्सेस. मॅच करायचे म्हणजे सेम आले पाहिजेत, अशा अर्थी मॅच करायचे नाहीयेत. मॅच करा म्हणजे आपल्याला काय असं समज होतो की इन्कम आणि एक्सपेन्सेस सेमच पाहिजेत म्हणजे ते मॅचिंग झालं. नाही, तसं नाहीये. मॅच करणं याचा अर्थ काय आहे? आपले जे काही सेल्स आहेत, जे काही इन्कम्स आहेत, रेव्हेन्यूज आहेत, ते एक्सपेन्सेस बरोबर को रिलेट झाले पाहिजेत. बरोबर? म्हणजे जे आपण सेल करतोय किंवा जे इन्कम आहे आणि आपण जो एक्सपेंडिचर केलाय त्या एकमेकांचा त्यांच्याशी काही संबंधच नसेल तर ते मॅचिंग होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल एक देऊन सांगते मी तुम्हाला की फर्निचरचा समजा एखादा बिझनेस असेल एखाद्याचा की तो चेअर पण बनवतोय आणि टेबल्स पण बनवतोय. सो त्यांनी जो प्लायवूड परचेस केलेला आहे तो चेअर साठीचा लागणाऱ्या प्लायवूडचा टाईप वेगळा आहे आणि टेबल साठीच्या लागणाऱ्या प्लायचा टाईप वेगळा आहे. सो इथे त्यांनी जो प्लायवूड परचेस केला आहे त्याची कॉस्ट आणि इथे जो त्यांनी प्लायवूड परचेस केलाय त्याची कॉस्ट वेगवेगळी आहे. सो दोन्हीही प्लायवूड एकत्र करून कॉस्ट एकत्र नाही करायची, कारण या टेबल मधनं जनरेट होणारं जे रेव्हेन्यू आहे ह्याची जर कॉस्ट 1000 असेल आणि याची 1005 असेल 5000 असेल तर तुम्हाला कळलंय की इथे 500 प्रॉफिट झालं. पण ही जी प्लायवूडची कॉस्ट आहे ही 900 आहे आणि ह्याचा सेल होणार आहे आपला समजा 1200, तर आपल्याला इथे 300 प्रॉफिट झालंय. सो इथे तुम्ही को रिलेशन किंवा मॅचिंग काय केलं आहे? या चेअरशी रिलेटेड जी प्लायवूड परचेस केलेली आहेत किंवा या चेअरशी रिलेटेड जे खर्च आहेत तेच खर्च आपण चेअरच्या सेलमध्ये दाखवणार आहोत आणि इथे जे खर्च आहेत जे टेबलशी रिलेटेड आहेत ते आपण इथे दाखवणार आहोत. कळलं? टेबल बनवायला 2 माणसं लागतात, चेअर बनवायला एकच माणूस लागतो. एकाच माणसाची सॅलरी आपण इथे घेणार चेअर बनवायला आणि टेबल बनवायला 2 माणसांची सॅलरी घेणार. सो एक्सपेन्सेस इथे काय आहेत? 2 माणसांची सॅलरी आणि इथे आहे 1 माणसाची सॅलरी. सो तुम्हाला प्रत्येक रेव्हेन्यू जो जनरेट होणार आहे त्याच्या अगेन्स्ट कोणते एक्सपेन्सेस त्या रेव्हेन्यूशी रिलेटेड आहेत ते मॅच करून घ्यायचंय. कळलं? मॅचिंग म्हणजे ते सेमच असलं पाहिजे असं नाहीये, अमाऊंट सेमच पाहिजे असं नाहीये. फक्त रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर एकमेकांना मॅच झाला पाहिजे, को रिलेट झाला पाहिजे. इट इज बेस्ड ऑन द ॲक्रियल कन्सेप्ट दॅट मीन्स ऑल ॲक्रियूड, रिसिव्ड, आउटस्टँडिंग इन्कम्स. आपण सेल केलाय की नाही, ॲक्रियल बेसिस वरती तुम्हाला ही कॉस्ट धरायची आहे. मी आता जे म्हणलं की प्लायवूड परचेस केलाय किंवा सॅलरी पे करायची आहे ती ॲक्रियल बेसिसवर घ्यायची, कॅश बेसिसवर नाही. ती ऑलरेडी पे झाली असेल तरच मॅच करायची असं नाहीये, ॲक्रियल बेसिसवरती घ्यायचे. म्हणजे काय? इन्कमच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला रेव्हेन्यूच्या बाबतीत तर काय आहे? इन्कम रिसिव्ड असेल, ॲक्रियूड असेल, आउटस्टँडिंग असेल, ह्या इन्कमचे प्रकार झाले. एक्सपेन्सेस मध्ये काय आहे? एक्सपेंडिचर इन्कर झालाय, पे झाला आहे, आउटस्टँडिंग आहे, प्रीपेड आहे, असे सगळे एक्सपेन्सेस कन्सिडर करा. प्लस काय कन्सिडर कराल? डेप्रिसिएशन ऑन ऍसेट्स. मी हेच एक्झाम्पल देऊन सांगते की हे टेबल आणि चेअर बनवताना तुम्हाला मशीन लागतं, कटिंग मशीन लागतं किंवा दुसरं कुठलं तरी अजून एखादं टूल लागत असेल, त्या टूलवरचं जे डेप्रिसिएशन आहे ते सुद्धा ही कॉस्ट डिफाईन करताना कन्सिडर करायला पाहिजे. आणि काय कन्सिडर कराल? काही बॅड डेट्स आहेत का, इतर कुठले काही लॉसेस आहेत का, सगळे रिलेटेड एक्सपेन्सेस जे ह्या पर्टिक्युलर रेव्हेन्यूशी संदर्भातले आहेत ते सगळे कन्सिडर करा व्हाईल मॅचिंग द इन्कम्स अँड एक्सपेन्सेस. वेन रेव्हेन्यूज अँड एक्सपेन्सेस आर मॅच्ड, प्रॉफिट ऑर लॉस कॅन बी करेक्टली कॅल्क्युलेटेड. मी आताच तुम्हाला सांगितलं ना, हा जर प्लाय तुम्ही इकडच्या जागी चुकून इकडे टाकलात तर प्रॉफिट चुकणार आहे ना तुमचं. जेव्हा तुम्हाला ही मॅचिंग कन्सेप्ट नीट कळेल की इन्कमशी रिलेटेड एक्सपेन्सेस कोणते आहेत ते मॅच करा, ते कॉस्ट एकमेकांना मॅच करा, तरच त्या पर्टिक्युलर चेअरचं प्रॉफिट किती झालं आणि टेबलचं प्रॉफिट किती झालं हे आपल्याला करेक्टली कॅल्क्युलेट करता येणार. समजलं? आता आपण पहिल्या त्या सगळ्या अकाउंटिंग कन्सेप्ट आहेत ज्या खूप महत्वाच्या होत्या. ह्याच्यानंतर मी अकाउंटिंग स्टँडर्ड्स घेणार आहे.
पण या अकाउंटिंग कन्सेप्ट आहेत, काही ऍझम्पशन्स असतात, मी म्हणलं तसं की ह्या आपल्याला फॉलो करायला पाहिजेत आपल्या बिझनेसमध्ये, प्रत्येक बिझनेसमॅननी. त्या या अकाउंटिंग कन्सेप्ट होत्या. नीट लिहा वहीमध्ये आणि एकदा रिकॉल करून घ्या. ठीक आहे, तोपर्यंत नेक्स्ट लेक्चर पर्यंत टाटा.